स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची। दुबार मतदारांवर बोट ठेवत मतदार याद्या स्वच्छ करा मग निवडणूक घोषित करा अशी भूमिका विरोधकांनी घेतली। मात्र आज निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका घोषित केल्यात, तर दुबार मतदारांसाठी डबल स्टारचा उतारा निवडणूक आयोगानं शोधलाय। पाहूयात एक रिपोर्ट। जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच लागतात। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। अखेर नगर परिषदांच्या निवडणुकांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक घोषित झाल्यात। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होईल। 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आहे। 17 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल, तर अर्ज माघारी घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर आहे। आता यात महत्त्वाचा मुद्दा हा दुबार मतदारांचा आहे, ज्यावरून महाविकास आघाडी आणि मनसेनं सवाल उपस्थित करत मोर्चाही काढला। तर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनीही त्यावर उत्तर दिलंय। मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारासमोर डबल स्टार असं चिन्ह दिसेल। या डबल स्टार असलेल्या दुबार मतदारांशी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून मतदानाआधी संपर्क साधला जाईल। निवडणूक आयोग दुबार मतदाराला विचारणार की नेमकं कुठे मतदान करणार आहात। म्हणजेच काय, जर समजा विनोदचं नाव अमरावती आणि अकोल्यामध्ये दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये असेल, तर त्याला पर्याय दिला जाईल की अमरावतीमध्ये मतदान करायचं आहे की अकोल्यामध्ये, त्यानुसार मतदान करता येईल। आता जर निवडणूक आयोगाकडून किंवा डबल स्टार असलेल्या दुबार मतदाराकडून एकमेकांना संपर्कच झाला नाही आणि असा मतदार मतदान केंद्रावर आला, तर मग मतदान केंद्रावर प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल की इतर ठिकाणी मतदान करणार नाही, आणि असं प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन मतदान करू दिलं जाईल। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही। ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल। या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही। दुबार मतदारांवरून आयोगानं कोणतीही कारवाई केलेली नसून निवडणुका रेटण्याचा प्रयत्न असल्याची टीका ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं केली आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे जे भारतीय जनता पक्ष, हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील। फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू। मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करते। कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करताय हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो इथे। बरं, तुम्ही सांगता दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार, तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना। त्यापेक्षा जे दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत तर त्यांचं नाव तुम्ही कट करायला पाहिजे। ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही, आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। लोकसभेची यादी विधानसभेला होती, जी विधानसभेला आहे ती नगरपालिकेला आहे, जी लोकसभेला आहे ती नगरपंचायतला आहे। त्यामुळं लोकसभेचीच यादी ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला लागणार आहे। त्यामुळं विरोधक हे खोटं बोलतात आहे। अनिल देशमुख असतील की सारे लोक असतील, हे फक्त आता खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्याकरता त्यांचं कारस्थान चालू आहे। दुबार मतदारांवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज ठाकरेंनी मोर्चामध्ये दुबार मतदाराचे पुरावेही दाखवले। पण आता दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं डबल स्टारचा उपाय शोधलाय।
मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही दुबार मतदारांनी मतदान केलं का असा सवाल मुख्य निवडणूक आयुक्तांना केला, त्यावर उत्तर देण्यास वाघमारेंनी नकार दिलाय. दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत. तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलं जाईल, त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलं जाईल, कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल. मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाहीत. बोगस आणि दुबार मतदारांची नावं हटवून मतदारांच्या याद्या स्वच्छ करा, त्यानंतरच निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरेंनीही केली होती आणि त्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हानच निवडणूक आयोगाला दिलं होतं. पण अखेर आयोगानं तारखाही जाहीर केल्यात. निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका. आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025, मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025. दुबार आणि बोगस मतदारांवरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा आवाज उठवला. निवडणुका घोषित करण्यावरून शिंदेचे आमदार संजय गायकवाडांनीही विरोध केला. माझ्याच मतदारसंघात 8000 दुबार नावं आहेत, ते डिलीट न करता निवडणुका घोषित का असा सवाल गायकवाडांनी केलाय. अपेक्षित असं होतं की ही जी मतदार यादीमध्ये माझ्या शहरामध्ये ही 8000 नावं आहेत, ही आम्ही 6 महिने मेहनत करून ही काढली. आता हे डिलीट कधी होणार आहे? तुम्हाला 4-5 दिवसामध्ये यादी अंतिम करावं लागेल. आता तेवढ्यामध्ये एवढं तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचं बळ आहे का? नाहीतर एवढे 3 वर्ष थांबले, आणखीन 10 दिवस थांबून ही यादी स्वच्छ करायची असती. नाहीतर मग काय होणार, या यादीच्या आधारे जर या लोकांनी बोगस नावं जर केली, मतदान केलं, तर ओरिजिनल माणूस नाही जिंकू शकत. खोटे लोकच त्या ठिकाणी जिंकतील. आणि तुम्ही स्टार लावता, स्टारपेक्षा डायरेक्ट जर दिसतंय तुम्हाला बाप दाखवू श्राद्धकर सारखी परिस्थिती आहे, डिलेटचा शिक्का मारा ना. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अंतिम यादीनुसार मतदान होईल आणि मतदान केंद्रानुसार 7 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. दुबार मतदारांसाठी नावासमोर डबल स्टार करण्याचा उपाय आयोगानं शोधलाय. अर्थात ते विरोधकांना मान्य नाही. पण निवडणुका आता जाहीर झाल्यानं महाविकास आघाडी आणि मनसेसमोरही पर्याय राहिलेला नाही. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.